राज्यात कुठे मुसळधार पाऊस आहे तर कुठे पाण्याचा थेंब देखील नाही। धरणाचे दरवाजे उघडले असताना सोलापूरचा बळीराजा मात्र पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट हे जे दोन तालुके आहेत आज देखील पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत। राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे तसेच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत आणि भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे आणि त्याचाच फटका आता दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे। नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालेली आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। गेल्या 2-3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। कोकणापासून विदर्भापर्यंत आणि मध्य महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंत अनेक भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला। राज्यातील तब्बल 124 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे। पण या आनंददायी बातमीमागे एक भीषण वास्तव देखील दडलेलं आहे। राज्यात एकीकडे नद्या नाले ओसंडून वाहत असताना सोलापूर जिल्हा मात्र अजून देखील दुष्काळाच्या छायेत वावरताना दिसतोय। आधी नजर टाकूया राज्यातील पावसाच्या एकूण स्थितीवर। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने दमदार बॅटिंग केली आहे। कोकण विभागामध्ये रायगडमधील चौक, कर्जत, विले, कर्नाळा आणि सिंधुदुर्गातील अंबोली, माडखोल मंडलात तुफान पाऊस झालेला आहे। मुंबई व परिसरामध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर आणि विहार धरण 100% भरली असून तानसा, तुळशी आणि मध्य वैतरणा धरणे ही समाधानकारक भरलेली आहेत। मराठवाडा व विदर्भ जायकवाडी आणि विष्णुपुरी धरणात चांगला पाणीसाठा जमा झालेला आहे तर विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। मात्र हा पाऊस संपूर्ण राज्यासाठी समाधानकारक ठरलेलाच आहे असे नाही। निसर्गाचा हा विषमतावादी खेळ सोलापूरच्या वेशीवर स्पष्ट दिसतोय। सोलापूर जिल्ह्यात पावसाची आणखीन देखील दमदार हजेरी झालेली नाही, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेष करून दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेलं आहे। विशेष करून दक्षिण सोलापूर तालुका, अक्कलकोट तालुक्यात पावसाने पाठ फिरवलेली आहे। काही मोजक्या ठिकाणी किरकोळ सरी कोसळण्याव्यतिरिक्त इथे अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही। जिथे इतर जिल्ह्यात शेत ओलीचिंब झाली आहे तिथे सोलापूरचा शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडलेला आहे। पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाल्याने बळीराजा कमालीचा दुखावला आणि खचलेला आहे। यासोबत महत्त्वाचे म्हणजे सोलापूरमधील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट हे जे तालुके आहेत ते विशेष करून दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये येत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे। शेतीसाठी लागणारं पाणी, जनावरांसाठी लागणारं पाणी, अशामध्ये चाऱ्याची भीषण टंचाई देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यात 124 मंडळात अतिवृष्टी होऊन धरणामधून विसर्ग सुरू असताना सोलापूरमध्ये पावसाने मारलेली दडी ही हवामान बदलाची मोठी धोक्याची घंटा आहे। इतर जिल्ह्यात पूर स्थितीची चिंता असताना सोलापूरचा शेतकरी मात्र पाण्याच्या एका थेंबासाठी आकाशाकडे वाट पाहत आहे डोळे लावून। आता शासनाने आणि प्रशासनाने तातडीने दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट, सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्याची गरज आहे। तमाम ताज्या आणि वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।